नगर-दौंड महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. नगर-दौंड महामार्गावरील कोळगाव शिवारामध्ये पहाटे 3च्या सुमारास ट्रक आणि मारुती इको या दोन वाहनांच्या भीषण अपघातामध्ये इको गाडीतील चालकासह इतर तिघांचा मृत्यू झालाय. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातामध्ये इको गाडीचा चालक नितीन कोकाटे राहणार काष्टी वय वर्ष 22, गजानन पायघन वय वर्ष 47, दुर्गा पायघन वय वर्ष 36, वैभव पायघन वय वर्ष 19 अशी मयतांची नावं आहेत. तर करण पायघन हा 13 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पायघन कुटुंबीय अकोला जिल्ह्यामधील पातूर तालुक्यातील मळतूर येथील मूळ राहणारे आहेत. कामानिमित्त ते सध्या श्रीगोंदा तालुक्यामधील चिंबळे गावात राहत होते. काष्टी येथील चालक नितीन कोकाटे यांना घेऊन ते गावी गेले होते. रात्री चिंबळे येथे जाण्यासाठी ते निघाले असता कोळगाव शिवारातील माऊली मंदिर परिसरात त्यांची गाडी आल्यानंतर दौंडहून नगरकडे जाणाऱ्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. धडक एवढी भीषण होती की इको गाडीमधील चौघांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती समजताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, दादासाहेब क्षीरसागर यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडीमध्ये अडकून पडलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. 4 जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी बेलवंडी पोलीस अधिक तपास करत आहेत. ऐसा मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा.